मैं आशा करता हूं कि अगले 2 दिनों में बहुत सारे स्कूल के बच्चे, बहुत सारे नागरिक इस वेन्यू में आएंगे। ये पुणे की बहुत आइकॉनिक वेन्यू है, बहुत सेंट्रली लोकेटेड वेन्यू है। फिलाटेली ही नुसती एज्युकेशनल अशी हॉबी नाही, तर त्याच्यातून आपल्याला क्रिएटिव्हिटी सुद्धा करता येते, कारण जे एक्झिबिट आपण बनवतो त्यामध्ये खूप क्रिएटिव्ह आयडियाज किंवा जी थीम आपण बनवतो त्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी वापरता येते. We are also having interbank transfers through Aadhaar-enabled payment systems. Also, there are a large number of insurance products besides postal life insurance, which you all might be aware of. Today, Department of Post is also providing vehicle insurance and to some extent medical insurance also through India Post Payments Bank. नमस्कार, मी पोस्टमास्टर जनरल पुणे आपणा सर्वांना हे जे डिस्ट्रिक्ट लेवल फिलाटेलिक एक्झिबिशन पुण्यामध्ये आपण काल आणि आज 2 दिवस घेतलेलं आहे, त्या संदर्भात सांगतो. या ठिकाणी आपण स्कूल चिल्ड्रननी मॅक्झिमम व्हिजिट करावी यासाठी प्रयत्न केले आणि मला आनंद वाटतो की 800 ते 900 स्कूल चिल्ड्रन या ठिकाणी व्हिजिट करून गेले आणि फिलाटेलीची जी ही हॉबी आहे किंवा हा जो छंद आहे हा सर्वांनी जोपासावा यासाठी मी विनंती करेल. या ठिकाणी जे फिलाटेलीचं जे अकाउंट असतं ते आपण फिलाटेलिक ब्युरो जो आहे GPOमध्ये त्या ठिकाणी आपण ते उघडू शकतो आणि हे अकाउंट जर उघडलं त्यामध्ये जेवढी अमाऊंट असेल त्या प्रमाणात आपल्याला स्टॅम्प पाठवले जातात. तर 1000 रुपयापासून हे सुरू करू शकतो आणि ह्या हॉबीला सुरुवात करू शकतो. या ठिकाणी जे विनर्स आहेत डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये यांना राज्य किंवा स्टेट लेवलचं जे एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी पार्टिसिपेट व्हायला मिळतं आणि स्टेट लेवलचे विनर्स नॅशनल लेवलला जातात आणि तिथून इंटरनॅशनल. तर अशी मोठी भरारी घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होत असते. त्यामुळे अशा एक्झिबिशनसाठी सुद्धा मुलांनी तयारी केली पाहिजे आणि हा छंद जोपासला पाहिजे असं मला वाटतं. या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला? फिलाटेलिस्टनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि शाळांचाही मोठा सहभाग या ठिकाणी दिसून आला. पहिल्या दिवशी आम्ही जे वॉक सुरू केलं होतं मॉडर्न हायस्कूलपासून इथपर्यंत, तर मॉडर्न हायस्कूलच्या प्रिन्सिपॉल फुलारी मॅडम स्वतः त्यामध्ये आमच्याबरोबर आल्या आणि त्यांनी ह्या एक्झिबिशनमध्ये मुलांना त्या घेऊन आल्या. 4थीच्या विद्यार्थ्यांना हा ओपनिंग सेरेमनी पाहण्याचं भाग्य लाभलं आणि या ठिकाणी आपण जे स्पेशल कवर रिलीज केले त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यानंतर पुना गेस्ट हाऊस आणि शिंदे छत्री आणि पिक्चर पोस्टकार्डसुद्धा आपण पुण्यातले जे लँडमार्क्स आहेत यावरती या ठिकाणी आपण इश्यू केलेले आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये नंबर ऑफ एक्झिबिट्स असतात आणि अशा टोटल 75 फ्रेम्स आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि एकेका फ्रेममध्ये एक थीम असते. तर इन्व्हायटी क्लासचं पण कलेक्शन आहे त्यामध्ये आणि कॉम्पिटिशन क्लासमध्ये यूथ ग्रुप आहे, त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरी पण आहेत त्याच्यात. से देखिए, बच्चों के फिलैटली एक हॉबी है और इट डिमांड्स पेशेंस. फिलैटली आपसे पेशेंस का, धैर्य का डिमांड करती है. तो अगर आप उस तरीके से उस हॉबी को लें कि भाई हम हाँ एग्जिबिट्स बनाएंगे, फिलैटली के स्टैम्प सेलेक्ट करेंगे, तो आपके अंदर एक तो पेशेंस भी डेवलप होगा, दूसरा साइमल्टेनियसली जनरल नॉलेज बढ़ेगा बच्चों का. और ऑल्सो दे विल बी एबल टू they'll be able to place in their minds, they can have the milestones of the various activities that have taken place पिछले 1 साल में, पिछले 2 साल में, या उनके जब से उन्होंने फिलैटली हॉबी शुरू की है तब से भी वो ऐसे माइलस्टोन्स गैदर कर सकते हैं
ये एक तरीका है। दूसरा है कि बच्चे उसमें वो जो क्रिएटिविटी इन्वॉल्व है, उसमें जो इन्वॉल्वमेंट जो डिमांड करता है ये हॉबी, तो उससे भी बच्चों का पर्सनालिटी जो है वो डेवलप हो सकता है। और ये गिफ्ट के तौर पे भी दे सकते हैं ऐसा ही? हाँ, एक नहीं, एक्चुअली एक डिपार्टमेंट का एक इनोवेटिव प्रोडक्ट है, उसको बोला जाता है माई स्टैम्प। तो माई स्टैम्प में क्या है कि आपके खुद की इमेज एक स्टैम्प पर आप ले सकते हो और वो स्टैम्प आप यूज़ भी कर सकते हो। से फॉर एग्ज़ाम्पल अगर किसी के घर पर कोई शादी है तो आपको इनविटेशन कार्ड्स बांटने हैं, लोगों को इनवाइट करने के लिए, तो आप वो इनविटेशन कार्ड्स के ऊपर स्टैम्प लगाना पड़ता है कि अब बाहर लोग रहते हैं, तो वो स्टैम्प से हस्बैंड वाइफ पेरेंट्स हैं, जो बेटे की शादी है तो पेरेंट्स अपनी फ़ोटो खींचकर उसको एक स्टैम्प के रूप पर भी यूज़ कर सकते हैं। तो वो उस जो स्टैम्प यूज़ करना है उसमें भी अलग अलग थीम्स अवेलेबल हैं, फ्लावर्स है, मॉन्यूमेंट्स है, ब्यूटी है, आर्ट है, तो कोई भी थीम सिलेक्ट करो, उसके अंदर आप अपनी फ़ोटो लगवा सकते हो। पोस्ट ऑफिस GPO में ये फैसिलिटी अवेलेबल है, तो आके बस वहाँ पर अपनी फ़ोटो खिंचवाओ, वो स्टैम्प पर आपको मिल जाएगी, वो स्टैम्प आप यूज़ कर लो। तो ये एक और इसका रिस्पांस भी बहुत अच्छा मिला है फ्रॉम द कैंडिडेट्स, फ्रॉम द सिटीजन्स। ऑल्सो इसको बल्क में भी हमें बहुत सारे ऑर्डर्स मिले हैं बल्क में माई स्टैम्प फैसिलिटी के लिए। एक तो अभी FMC का हाल ही में हमने कॉर्पोरेट माई स्टैम्प रिलीज़ किया है, तो FMC ने अपने कॉलेज की जो बिल्डिंग है उसकी इमेज स्टैम्प पर लगाई थी और उसको उन्होंने यूज़ किया। सो प्रधानमंत्री ये राष्ट्रपति जी खुद आए थे उसकी इनॉग्रेशन के लिए। सो इट वाज अ वेरी प्रेस्टिजियस इवेंट एंड अ वेरी प्रिविलेज्ड मोमेंट फॉर द डिपार्टमेंट के FMC ने माई स्टैम्प बनवाया एंड ऑनरेबल प्रेसिडेंट ने उसको रिलीज़ किया। Oh, this is a part of our it's part of the entire game because every year there are exhibitions होते रहते हैं। अभी हाल ही में श्रीनगर में एग्जीबिशन हुआ था, जम्मू एंड कश्मीर में। उससे पहले दिल्ली में अमृत पैक्स हुआ था, नेशनल लेवल एग्जीबिशन था, बहुत ही ग्रैंड स्केल पर हुआ था। तो और ये पूना वाला जो था ये तो डिस्ट्रिक्ट लेवल एग्जीबिशन था, बट आप महापैक्स अगर होता है तो वो स्टेट लेवल एग्जीबिशन होता है, तो होते रहते हैं। नमस्कार, मी विनायक मारुती आवटे, पुण्यातला फिलेटेलिस्ट स्टॅम्प कलेक्टर आहे। माझं इथं कलेक्शन जे झालेलं आहे ते फिस्कल स्टॅम्प्स ऑन इंडियन प्रिन्सली स्टेट्स डिपिक्टिंग लॉर्ड गणेशा। भारत हा सेक्युलर देश असून देखील त्यामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये जे संस्थान होतं पटवर्धनांचं, त्यांनी स्वतःचे गणपतीचे स्टॅम्प काढलेत। गणपती हे त्यांचं कुलदैवत असल्यामुळं त्यांच्या पूर्वजांनी हरभट पटवर्धनांनी हे गणपती हा आपला देव आहे म्हणून हे केलेलं आहे। पेशव्यांच्या काळामध्ये इंग्रजांची एक मोठी झुंज देताना एका पटवर्धनांनी मोठा विजय मिळवला आणि त्यामुळे पेशव्यांनी त्याला सांगली संस्थान सांभाळायला सांगितलं। सांगली त्यांना सांभाळायला दिली, पण अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुलाच्या वेळी त्यांच्या भावाने ते सांभाळलं आणि त्यानंतर मोठा मुलगा झाल्यानंतर त्यांनी ते स्वतः मागितलं संस्थान। त्यावेळेला भावामध्ये वाद झाला म्हणून पेशव्यांनी बोलून त्यांना मिरज संस्थान दिलं आणि त्या मुलाला सांगली संस्थान दिलं। याचा विषय असा आहे की हरभट म्हणून जो होता त्यांचा प्रमुख मूळ पुरुष, तो म्हणायचा की गणपती हा आपला कुळाचा करता आहे आणि त्याच्या इच्छेनुसारच हे सर्व राज्य चाललं आणि आम्ही ते त्या पद्धतीनेच करणार आहोत। त्यामुळं ब्रिटिशांनी त्यांना जे अधिकार दिले होते पोस्टाची तिकीटं, कोर्ट फी स्टॅम्प आणि रेव्हेन्यू स्टॅम्प काढण्याची, त्या सगळ्यावर त्यांनी गणपती हे आपलं कुलदैवत मानलेलं आहे। त्यांच्याकडचे सही शिक्के सरकारी शिक्के होते, त्या सर्व शिक्क्यांवरती संस्थानिकांचं म्हणजे सगळी जागी त्यांनी गणपती दाखवलेला आहे। या प्रत्येक याच्यामध्ये राजाचं चित्र असलं तरी प्रत्येक याच्यावरती गणपती आहेच। त्यानंतर सांगलीमध्ये वाद झाल्यानंतर मग पेशव्यांनी त्यांच्या एका भावंडाला, जो दुसरा सांभाळत होता त्याला मिरज संस्थान दिलं आणि मिरज संस्थान दिल्यानंतर त्या मिरजमध्ये त्यांनी पण ते स्टॅम्प काढले। याच्यामध्ये विशेष म्हणजे त्या काळामध्ये असलेले इन्कम टॅक्सची रिफंडची पावती जी आहे, वॉनलेस हॉस्पिटल जे आहे मिरजचं, त्याची इन्कम टॅक्स रिटर्नची पावती, हे फार कौतुकाची गोष्ट आहे। आज रिटर्नची रिसीट मिळत नाही, पण आता इथे रिटर्नची रिसीट देखील दाखवले। त्याचप्रमाणे हे मिरज सिनियर संस्थानं जे आहेत, वंशपरंपरागत आपल्यामध्ये जो वाद असतो की घर फुटतं आणि वादाने वेगळे होतात,
तसं सांगलीनंतर मिरज झालं, मिरजनंतर 2 भावांमध्ये वाद झाला, मिरज सिनियर मिरज ज्युनियर झालं. याच्यामध्ये मिरज ज्युनियर जे होतं, मिरज सिनियर जे होतं ते वेगळं आणि मिरज ज्युनियर जे होतं, मिरज ज्युनियर म्हणजे बुधगाव, बुधगावाचे स्टॅम्प मिळत नाहीत, त्या माझ्याकडे फार दुर्मिळ असे हे स्टॅम्प्स आहेत. अशाच प्रकारचे मिरजनंतर कुरुंदवाड हे त्यातनंच एक बाहेर निघालेलं संस्थान आहे. म्हणजे हे भावमंडळ एकमेकांना वेगळे झाले आहेत. सगळ्यात विशेष म्हणजे हे स्टॅम्प 2 जे आहेत हे फार दुर्मिळ आहेत, हे मिळतच नाहीत. हा तिसरा एक इथं आहे. हे चित्र पाहिलीत तर ही कुरुंदवाडची चित्र म्हणजे ही कर्नाटक शैली थोडीशी याच्यात दिसती, हे देखील विशेष आहे. त्या काळामध्ये प्रिंटिंगचं जे काम होतं ते फार नवीन पद्धत म्हणजे सुरुवातीचं होतं, त्यामुळं प्रिंटिंगमध्ये कित्येकदा मिस्टेक होत असेल, कारण संस्थाने अचानक स्टॅम्प मागवायचे. त्यामध्ये इथं जे आहे हे फार महत्त्वाचं आहे की हा 1 आण्याच्या ऐवजी कै आणा लिहिलेलं गेलं आहे आणि ह्या दुर्मिळ प्रिंटिंग मिस्टेक्स इथं दाखवलेल्या आहेत. यांची कॅटलॉगमध्ये किंमत $1,000 देखील आहे. हे सगळ्यात विशेष सांगायचं. कुरुंदवाड सिनियर आणि त्यामध्ये वेगळं झाल्यानंतर ज्युनियर नंतर यातनं एक वेगळं संस्थान बाहेर पडलं. जे संस्थान सगळ्यात लहान होतं त्याचं नाव वाडी, पण वाडी संस्थानाची माहिती कुठेही मिळू शकत नाही, कारण वाडी हे सोलापूरचं वाडी नाही आणि हे नरसोबाची वाडी असं वाटतं. ह्या संस्थानाचा विशेष म्हणजे 12 किलोमीटरचा एरिया होता, पण तो एरिया अजूनही कुरुंदवाडच्या किंवा पटवर्धनात काही कोणी सांगू शकत नाही. आणि ते खरी इस्टेट होती दिलेली जमीन, पण त्यांनी ते स्टेट म्हणून नावात टाकलं. काही जागी ते स्टेट म्हणतात आणि खरं त्यांचं इस्टेट होतं. बरं, तो राजाची वाईट परिस्थिती अशी की तो स्वतः राजा आपल्या राज्यात राहत नव्हता, तर तो मिरजमध्ये राहत होता. आणि मिरजमध्ये वाडीकरांचा बंगला वाडा अजूनही आहे. तिथं कागदपत्र देखील त्यांच्याकडे स्वतःची नव्हती. ती कागदपत्र हे दाखवतात की मिरज संस्थानाचा कागद घेतला आहे आणि तो कट करून तिने वाडी लिहिलेला आहे. हा एक डॉक्युमेंट आहे, फार मोठं आहे. उलटं यातला थोडासा पीस इथं लावलेला आहे. तिथं देखील गणराज आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवरती ही सगळं सिस्टर होती, त्यामुळं हे जे आहे जमखिंडी अजूनही कर्नाटकाचं असणार का आहे. मी नीरज पूर्णपात्रे एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे. माझ्या एक्झिबिशनची थीम आहे इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम. त्याच्यामध्ये 1983 पासूनचे स्टॅम्प्स आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा आपण भारत सरकारने जे लोकांच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये भाग घेतला पण त्यांना पूर्ण प्रसिद्धी मिळाली नाही, त्यांना जास्त प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी आहे. याच्यात प्रॉमिनंटली आहेत हेमू कलानी, वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, भगत मंगल पांडे, त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद, असे सगळे जे आपले फ्रीडम फायटर होते त्यांच्यावरती दरवर्षी 83 सालापासून दरवर्षी 4-4, 5-5 तिकीटं निघत होते. हे तिकीटं निघताना 97 सालापासून म्हणजे भारताच्या 25व्या वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत असे 25 वर्ष त्यांनी तिकीट काढलेले आहे. त्याच्यात शरदचंद्र बोस आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांनी आपल्या फ्रीडम फायटरमध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये सुरुवातीपासून राणी लक्ष्मीबाई, ॲनी बेझंट, मॅडम कामा, सरोजिनी नायडू, राणी चेन्नम्मा अशा ज्या मोठ्या महिला होत्या आणि त्याही आपल्या फ्रीडम फायटरमध्ये मागे नव्हत्या असं याच्यातनं दाखवण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी विनीत अरुण वैद्य. पुणेपेक्स 2023 जे आता बालगंधर्वला भरलं आहे, इथं एक एक्झिबिटर गेले 22 वर्ष जमा करतो आहे, वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आहे. हे माझं एक्झिबिट आहे. नॉर्मली आपण पोस्टात गेल्यावरती आपल्याला माहिती आहे काय मिळतं, तर पोस्टकार्ड, इनलँड लेटर, तिकीट. हे 4 फ्रेमच्या एक्झिबिटमध्ये अशा काही गोष्टी जे नॉर्मली बघायला मिळत नाही. पोस्टकार्ड म्हटलं तर साधं पोस्टकार्ड आपल्याला माहिती आहे, पण ह्याच्यामध्ये बिफोर इंडिपेंडन्स जे स्टेट्स होते त्याचे पोस्टकार्ड आहेत, काही स्पेशल पोस्टकार्ड्स आहेत, रिप्लाय पोस्टकार्ड्स आहेत. इथं जर बघितलं कॉम्पिटिशन पोस्टकार्ड्स, पिक्चर पोस्टकार्ड, मेघदूत 25 पैशामध्ये ज्याच्याने आपण पोस्टकार्ड पाठवू शकाल ते. तर या फ्रेममध्ये आपण वेगवेगळे जे सर्व्हिसेस पोस्टल खातं प्रोव्हाइड करतं त्याच्याबद्दल दिले आहे. इंटरनॅशनल रिप्लाय कुपन, एरोग्रॅम्स. इथं जर बघताल तर इनलँड लेटर, वेगवेगळ्या पद्धतीचे इनलँड लेटर, मीटर फ्रँकिंग, ग्रीटिंग कार्डसुद्धा पोस्टाचं एक प्रॉडक्ट आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी आपण म्हणतो लवकरात लवकर, एकेका ज्यावेळेस ईमेल्स आणि हे नव्हते तर त्यावेळेस एक्सप्रेस डिलिव्हरीचा ऑप्शन होता. मनी ऑर्डर फॉर्म्स आपण बघू शकतो. हे बघा, हे मनी ऑर्डर फॉर्म त्याचं प्रिंटिंग चुकी झालेलं आहे. हे मनी ऑर्डर फॉर्म आहेत. टेलिग्राम आहे, फोनोग्राम आहे. ह्या गोष्टी आता बंद झाल्या आहेत, हे बघायला मिळतील. टेलिग्राम यायचं आणि हे त्याचं पाकिट असायचं.
तर ते काही ओकेजनला हे ग्रीटिंग्स कार्डसुद्धा होते. ग्रीटिंगचे टेलिग्राम आपण पाठवू शकतो की लग्न आहे, काही कार्य आहे त्याच्यासाठी. मॅक्सिम कार्ड, शीटलेट, इंडियन पोस्टल ऑर्डर. म्हणून पोस्ट खातं फक्त तिकीट आणि पोस्ट कार्ड नाही, अजून जास्त सर्व्हिसेस आहेत. येऊन बघा आणि वाचा. थँक्यू. नमस्कार, मी शरद बोरा. माझं एक्झिबिट आहे ह्युमन सेन्स थ्रू फिलॅटली. पोस्टाचे स्टॅम्प्स आपण नेहमी म्हणतो की फक्त कागदावर असतात, तसं नसून ह्याच्यावर हे लाकडी स्टॅम्प्स, लाकडा ह्याच्यावर बी स्टॅम्प्स आहे, हे सिल्क पेपरवर आहे, असे वेगवेगळे व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळतील. हे एम्ब्रॉयडरी स्टॅम्प्स आहे की आपण ज्या कापडावर एम्ब्रॉयडरी करतो, स्वतः ही कागदावर एम्ब्रॉयडरी झालेली आहे. तसंच पुढं आपण गेलो की तुम्हाला हे विनियर, हे गोल्ड प्लेटेड स्टॅम्प आहे सगळे. 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड, तसेच सिल्वर प्लेटेड, ब्रॉन्झ प्लेटेड, हे वेगवेगळे प्रकारचे असे स्टॅम्प्स आहे की जे तुम्हाला बघायला मिळतील. तसंच तुम्हाला इथं पुढं जे आपण अंगठीत खडे घालतो स्टोनचे, त्या स्टोन लावलेले स्टॅम्प्स इथं तुम्हाला बघायला मिळतील. जे अंगठीतले आपण खडे म्हणतो, हे डायमंड, ते डायमंड लावलेले बी स्टॅम्प्स आहे. इथं त्याचे आभूषण यायचं आहे की त्याच्यावर ते त्यांनी हे केलेले आहे. त्याचं 3D मोशन, की आपण मोशन म्हणतो की असं पिक्चर हलवलं की अख्खं पिक्चर दिसतं, तसे हे तिकीट इथले की अख्खी क्लिप त्याला फुटबॉलची किक मारून गोल घालेला आहे, ते सुद्धा इथं स्टॅम्प्स लावलेलं आहे. तसंच इथं तुम्हाला 3Dचे विनियल रेकॉर्ड म्हणजे हे भूतांचे विनियल रेकॉर्ड्स आहे. ॲक्च्युअली विनियल रेकॉर्ड्स आहे की हे स्टॅम्प्स आहे, पण हे विनियल रेकॉर्ड लावलं तर तुम्हाला भूतांचं अँथम हे ऐकायला मिळतं. तसंच टेस्ट, जसं आपण म्हणतो कॅडबरी टेस्ट, त्या कॅडबरीचं टेस्ट आहे. तसं परफ्यूम स्टॅम्प्स आहे. हे इथं परफ्यूम स्टॅम्प्स, इंडियाचे आपले 4 परफ्यूम आहेत, चंदन, जुई, गुलाब, यांचे ॲक्च्युली सेंट येतं, वास आपल्याला बघायला मिळतो. मी मकरंद केशवराव उंटवाले, पुणे. हे सगळ्यात जुने एन्व्हलप लावलेले आहेत माझ्याकडचे, माझ्या संग्रहातले. शिवाजी महाराजांचा आहे हा 17/4/61चे. त्याच्यानंतर आहे 2/6/74. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा नारा होता, जय जवान जय किसान. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूचं बालक दिनानिमित्त खास त्यांचे दरवर्षी निघतात हे एन्व्हलप्स. बंकिमचंद चट्टोपाध्याय यांनी हे लिहिलेलं आहे, आपलं वंदे मातरम कंपोज केलेलं आहे. त्यानंतर विवेकानंद, रणजित सिंग, राजा रणजित सिंग. त्याच्यानंतर इंदिरा गांधी, आझाद हिंद याचे चंद्रशेखर, आपला सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजा राम मोहन राय, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चिपळूणकर, नाम जोशी यांचे हे लावलेले एन्व्हलप्स. सुभाषचंद्र बोसचा नारा होता, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. हे अतिशय जुने आहेत आणि दुर्मिळ आहेत हे एन्व्हलप्स. त्याशिवाय हे कलकत्ता GPO-मधून रवींद्रनाथ टागोरांचं मी प्रिंट केलेलं, एक थालीवर प्रिंट केलेलं हे आणलेलं आहे दाखवायला खास. माझं नाव अशोक पल्लार देसाई. मी लहानपणापासून शाळेत असल्यापासून तिकीटं गोळा करत होतो. प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांच्या ऑफिसचं जे एन्व्हलप पडलेली असायची ते गोळा करून आणायचं. त्याप्रमाणे मी करत होतो. गेली 75 वर्ष मी कलेक्ट करतो आहे. आणि हे माझं कलेक्शन थिमॅटिक, म्हणजे एका विषयाविषयी जी तिकीट आहेत ते एकत्रित करून घेऊन त्याला 1-2-3 वाक्यामध्ये माहिती वगैरे दिली जात होती. आता हे रामायणाचे तिकीट इश्यू झाली आहेत. हा रामाच्या वनवासाचा मार्ग आहे. हे त्याप्रमाणे स्कल्पचरल म्हणजे आर्किटेक्चरल तिकीट, म्हणजे मूर्ती ज्या आहेत भारताच्या, त्यांची तिकीटं जी इश्यू झाली ती एकत्रित करून घेतली. तसंच शिवाजीची चित्र जी ह्याच्यामधून मिळाली वर्तमानपत्रातून किंवा वगैरे, ती माहिती एकत्र करून घेतली. शिवाय
आता या ठिकाणी हे बांगलादेशचं युद्ध झालं, त्यामध्ये ज्यावेळेस त्याचा जो फोटो होता तो एकत्र केला आणि माणिकशाचं तिकीट त्याला जोडून घेतलेलं आहे. हे महाभारताचं तिकीट आहे आणि महाभारतात रुक्मिणीने जे कृष्णाला प्रेमपत्र लिहिलं होतं ते हे तिकीट त्याला मी जोडलेलं आहे. त्याच पद्धतीने राणी एलिझाबेथ आलेली होती. जालियनवाला बाग या स्मारकाला माफी मागितली तरी जालियनवालाच्या संहाराला, त्याच्याबद्दलचं तिकीट आहे. हे सावरकरांनी ज्या मारिया बोटीतून उडी मारली त्या बोटीचं चित्र मिळाल्यानंतर त्या सावरकरांची एकत्र करून घेतलेलं आहे. तसं आहे हे तामिळ रामायण लिहिणारा ग्रस्त आहे, हे तेलुगू रामायण लिहिणारी व्यक्ती आहे, हे मराठी रामायण लिहिणारी व्यक्ती आहे आणि हे कन्नड रामायण आहे. ही रामायणाची 3 तिकीटं आहेत आणि ही रामाची कुंडली आहे. या पद्धतीने हे कलेक्शन तसंच आहे. हा जो आहे दशावतार हे चित्र एका पेंटरने काढलेलं आहे. दशावताराची चित्र आहेत कंप्लीट, तर ती त्याला एकत्र जोडून मी दिलेली आहे. किती वर्षापासून गेली 75 वर्ष माझ्याकडे कलेक्शन आहे. आता हे रामायणातलं जो हनुमान आहे इंडोनेशिया आणखी आपल्याकडच्या ह्याच्यामध्ये ती हनुमानाची तिकीट आहे ती, आणि हा हनुमानाचं चित्र मिळालेलं त्याला मी जोडून हे करून घेतलं. ती रणथंबोरमधली राणी जी होती वाघेज मछली नावाची, तिचा मृत्यू झाल्यानंतर ते इश्यू केलेलं हे तिकीट आहे. आता हे मुंबईचं GPO ऑफिस आहे. या GPO ऑफिसमध्ये ड्रेनेजचा होल दिसतोय, पण ते ड्रेनेज नाही आहे, ते भुयार आहे. आणि ते भुयार जातं कुठे तर बॉम्बे पोर्ट ट्रस्टला जातं आणि गेटवे ऑफ इंडियाला जातं. आणि हे GPO मुंबई GPOची तिकीट आहे. या पद्धतीने मी एकत्र सामान केलेलं आहे. थँक्यू. नमस्कार. पुणे पेक्स 2023 या प्रदर्शनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुणे पेक्स 2023 हे टपाल तिकिटांचं प्रदर्शन आहे. या तिकिटांच्या प्रदर्शनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी तसेच जागतिक इव्हेंट, वेगवेगळ्या प्रकारचे तिकीटं, रेव्हेन्यू स्टॅम्प, पोस्टल स्टेशनरी यांची तुम्हाला माहिती मिळेल. या प्रदर्शनामध्ये आता आपण जी बघत आहोत ती फिसल स्टॅम्प ऑन इंडियन प्रिन्सली स्टेट डेपिसाइटिंग लॉर्ड गणेशा ही विनायक आवटे या फिलाटेलिस्ट यांची आपण फ्रेम बघत आहोत. या फ्रेममध्ये तुम्हाला गणपती या विषयाला अनुसरून त्यांनी जमवलेली वेगवेगळ्या प्रकारचे रेव्हेन्यू स्टॅम्प तसेच त्यांचे वेगवेगळे मुद्रांक हे आपल्याला या स्टेटमध्ये बघायला मिळतील. हे मुद्रांक जे आहेत हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वेगवेगळ्या स्टेटने जसे सांगली, मिरज, कुरुंदवाड, वाडी, जमखंडी या संस्थानांनी गणपती या विषयाला अनुसरून केलेली वेगवेगळ्या विषयांवरची जी तिकिटे आहेत. आणि आत्ता आपण बघतोय ते कुरुंदवाड ज्युनियर स्टेट. कुरुंदवाड या संस्थानाचे ज्युनियर आणि सिनियर असे विभाजन झाल्यानंतर त्यांनीही देखील गणपती ही थीम वापरून वापरलेले जे मुद्रांक आहेत, कोड फी स्टॅम्प आहेत हे तुम्हाला येथे दिसतील. यानंतर वाडी स्टेट म्हणजे वाडी हे जे संस्थान आहे त्यांनी वापरलेले कोड फी स्टॅम्प ज्याच्यामध्ये सुद्धा गणपती आपल्याला प्रकाशित केलेला दिसतो हे तुम्हाला यामध्ये दिसून येईल. वाडी ही दुसरी आहे. ज्याच्यावर कॅमेरा घेईन ना हां त्याबद्दल बोला तुम्ही, मी सांगेल तेव्हा. हां मी ज्याच्यावर कॅमेरा घेईन ना त्याबद्दल बोला. हां आत्ता आपण बघतोय फॅब्रिक म्हणजे सिल्क आणि सिंथेटिक फायबर्स याच्यावर प्रदर्शित केलेले वेगवेगळ्या प्रकारचे टपाल तिकीटं. ऑस्ट्रिया या देशाने हे तिकीट प्रदर्शित केलेले आहे. यानंतर आत्ता आपण बघतोय थायलंड या देशाने सिल्क बर्ड पिकॉक या नावाने स्पेशल स्टॅम्प जो रिलीज केला होता तो आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर आता आपण बघत आहात सिल्क यावर प्रदर्शित केलेले तिकीटं. आता आपण ह्युमन सेन्स थ्रू फिलाटेली
या विषयावर लावलेली फ्रेम बघत आहोत। या फ्रेममध्ये तुम्हाला वुडन ऑस्ट्रिया या देशाने वुडन ओकवूड या वुडन स्टॅम्पचं आपल्याला प्रदर्शन बघायला मिळेल। यानंतर न्यूझीलंड या देशाने सिल्कच्या ह्याच्यावर जर्सीचं प्रदर्शन केलेलं आहे। या जर्सीचा स्टॅम्प तुम्हाला बघायला मिळेल। या फ्रेममध्ये तुम्हाला भूटान या देशाने तसेच इतर देशांनी गोल्ड म्हणजे सोन्यावर तिकीट प्रदर्शित केलेली आहेत ती बघायला मिळतील। याच्यामध्ये भूटान, चायना, थायलंड तसेच इतर देशांनी जे गोल्डवर स्टॅम्प केलेले आहेत ते प्रदर्शित केलेले आपल्याला पाहायला मिळतील। आत्ता आपण मलेशिया या देशाने एम्बोर्स केलेला स्टॅम्प जो गोल्ड म्हणजे सोन्याच्या प्रिंटवर केलेला आहे तो बघायला मिळेल। तसेच आत्ता जो दिसतोय ग्रेट वॉल ऑन विंटेज पोस्टेज स्टॅम्प हा 24 कॅरेट गोल्ड प्लेटिंगवर तुम्हाला प्रदर्शित केलेला दिसेल। आत्ता आपण बघत आहात चायनाने 1991 साली प्रदर्शित केलेला गोल्ड स्टॅम्प। प्लॅस्टिक मटेरियलचा यूज करून देखील स्टॅम्प काढलेले आहेत। भूतान या देशाने प्लॅस्टिक मटेरियलचा यूज करून प्रदर्शित केलेला स्टॅम्प तुम्हाला बघायला मिळत आहे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे या 2 वर्षापूर्वी आत्ताच्या काळामध्ये आपल्याला माहीतच आहे आत्ता आपण कोविडला फेस केलेलं आहे आणि अशाच कोविडसारख्या जगामध्ये अनेक महामाऱ्या येऊन गेल्या ज्यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडले। परंतु प्रत्येक वेळा या मृत्यूच्या दाढेतून लोकांना वाचवण्यासाठी एखाद्या शास्त्रज्ञानं देवदूतासारखं काम केलं होतं आणि त्या रोगावर लस शोधून काढली होती। अशाच ज्या महामाऱ्या आहेत, असे जे आजार आहेत त्या आजारावर ज्या प्रसिद्ध संशोधकांनी काम केलेलं आहे आणि लसी शोधून काढलेल्या आहेत, औषधं शोधून काढलेले आहेत, आरोग्य क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे त्या लोकांना समर्पित असणारी ही फिलॅटेलीची फ्रेम आहे। भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना समर्पित असणारी ही फिलॅटेली फ्रेम आहे। यामध्ये आपण बघू शकतोय 1920 पासून म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धापासून आतापर्यंतच्या अनेक कलाकारांचे या ठिकाणी आपल्याला स्टॅम्पमध्ये बघायला मिळतील की ज्यामध्ये हिंदी असेल, मराठी असेल, मल्याळम आहे, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर आधारित ही फ्रेम बनवण्यात आलेली आहे। आत्ता आपण जी फ्रेम बघत आहात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांनी शिपवर प्रदर्शित केलेले स्टॅम्प तिकीटं तुम्हाला या फ्रेममध्येच बघायला मिळतील। ही जी फिलॅटेलीची फ्रेम आहे ते पोस्टल आयटम्स अँड सर्व्हिसेस या गोष्टीवर डिपेंड आहे। खरं तर पोस्टाची सुरुवात झाल्यापासून ते पोस्टाच्या आत्ता आधुनिक काळातली जे रूप आहे ते या तुम्हाला फ्रेममध्ये बघायला मिळालं आहे। या ठिकाणी बघू शकताय जुनी 25 पैशाची पोस्ट कार्ड आहेत, 50 पैशाची पोस्ट कार्ड आहेत, इयरमेलची पोस्ट कार्ड आहेत, इनलँड कार्ड बघायला मिळेल तुम्हाला, तिकीटं आहे किंवा इनलँड कार्ड आहेत। बऱ्याच प्रकारची पोस्टाची जी स्टेशनरी आहे, पोस्टाचं जे रूप बदललेलं आहे, पहिलं रूप आणि 160 वर्षाच्या काळामध्ये पोस्टाचे जे रूप बदललेलं आहे त्या ही जी फ्रेम आहे या फ्रेमच्या माध्यमातून आपल्याला भारतीय स्वातंत्र्याचा लढा बघायला मिळतो आणि ज्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारताचे जे क्रांतिकारक होते, ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये घरावर तुळशीपात्र ठेवून भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं, ते क्रांतिकारक असतील, ते स्वातंत्र्य सेनानी असतील, अशा सगळ्या आपल्या आदर्श व्यक्तिमत्वांचा या फ्रेममध्ये उल्लेख केला गेलेला आहे। 1857ला जो पहिला उठाव झाला त्यापासून ते 1947 पर्यंत ज्या क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बहुमूल्य योगदान दिलं अशा स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींसाठी ही फ्रेम बनवण्यात आले। यातून आपल्याला संगीत हा भारतीय इतिहासातील एक मूलभूत आणि महत्त्वाचा घटक आहे।
अनेक संगीतकारांनी आणि कवींनी, साहित्यिकांनी या ठिकाणचा इतिहास आपल्या साहित्यातून, संगीतातून जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये भारतीय कवी आहेत, भारतीय लोककलाकार आहेत, भारतीय लोकसंगीत आहे. या सगळ्यामधून आपली भारतीय संस्कृती, कला, इतिहास, साहित्य जतन करण्याचं काम आपल्या भारतामध्ये केले गेले आहे आणि त्यांच्यावर आधारितच हा आपल्याला अल्बम, आपली फ्रेम बघायला मिळते की अगदी जुन्या काळातील संगीतकार असतील, जुन्या काळातील आपले लोककला असेल, जुन्या काळातील गायिका असतील, गायक असतील, त्यांना अर्पित केलेली ही जी तिकीट आहेत त्यांचा संग्रह याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे.